शिंदखेडा या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोणच नाही। अगदी सिंदखेड राज्यामध्ये आपण जातोय। सिंदखेडमध्ये आपण बघतोय की संदीप बेंडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि आता मात्र संदीप बेंडसे हेच संभाव्य आमदार असू शकतात। जयकुमार रावल, भाजपचे जयकुमार रावल यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं दिसतंय। सिंदखेड्यामध्ये जयकुमार रावल हे आमदार होते, परंतु आता मात्र आपण बघतोय संदीप बेंडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते हे जयकुमार रावलांचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आणू शकतात आणि संदीप बेंडसे हे पुन्हा एकदा संदीप बेंडसे जे ते पुन्हा एकदा सिंदखेडा हा मतदारसंघ जो आहे तो काबीज करू शकतात असं सध्या तरी दिसतंय। सिंदखेड्यामध्ये संदीप बेंडसे यांना मतदार पसंती देतील अशी शक्यता सध्या आहे। तसा संभाव्य आमदार म्हणून त्यांचं नाव देखील पुढे आलेलं आहे। त्यामुळे संदीप बेंडसे यांना मतदारांनी का निवडले याची कारणं जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे आपल्यासोबत जोडले गेले। थेट जाऊयात सिंदखेडमध्ये। शिंदखेडा मतदारसंघाचा जर आढावा घ्यायचं ठरलं तर या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगल्याचं बघायला मिळालं आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेंडसे यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार जयकुमार रावल अशी टस्सर लढत बघावयास मिळाली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेंडसे यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच कंबर कसल्याचे बघावयास मिळाले होते। या ठिकाणी तब्बल 20 वर्षांनंतर शरद पवार यांनी शिंदखेडा मतदारसंघामध्ये पाऊल ठेवलेलं होतं आणि तब्बल 2 सभा शरद पवार यांनी या ठिकाणी घेतल्याचं बघावयास मिळाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे दिग्गज नेते देखील या ठिकाणी सभा घेण्यासाठी त्यांनी धडाका लावलेला होता आणि या सर्वाचा फायदा कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेंडसे यांना झाल्याचं बघावयास मिळालं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कामराज निकम यांना देखील त्यांच्यापासून अलग करण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला यश देखील मिळालं होतं आणि याचाच कुठेतरी फायदा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला होताना बघावयास मिळत आहे।